आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांचा पारा चढलेला पाहायला मिळाला। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्यात रोहित पवारांचा पारा चढलाय। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठले आणि यानंतर या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय। रोहित पवार यांचा पारा चढलेला आहे। पोलीस आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची झाली आहे। पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले, गोपनीय साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना। साहेबांना हात लावायचा नाही असं वाटतंय काय? आपण कसं बोलतो हे तर कळायला पाहिजे। चौकी नाही पोलिसांना आमदारला आणलं जाते आणि त्याची असणारी दखल घेतली जाते काय। तुम्ही साधे पीएस आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भाग्यश्री, आपण ही दृश्य पाहतोय। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। रोहित पवारांचा पारा चढलाय। काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच आझाद मैदान पोलीस ठाण्यात काल ज्या वेळेला विधान भवनामध्ये गोंधळ झाला त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं होतं। या वेळेला त्याच्यानंतर रात्री जितेंद्र आव्हाडांनी तिथे पोलिसांना अडवण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यानंतर सगळ्यांनाच आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं। यावेळी रोहित पवार स्वतः देखील आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यावेळेला पोलिसांशी बोलत असताना पोलिसांनी त्यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला। पारा पोलिसांचा देखील चढलेला पाहायला मिळतोय त्यामध्ये आणि त्यामुळे त्याच वेळेला आमदारांवर तुम्ही हात उगारू शकत नाही, तुम्ही आवाज हळू करून बोला, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांना रोहित पवार देताना आपल्याला दृश्यांमधनं दिसतात। आणि या वेळेला जितेंद्र आव्हाड देखील तिथे पाठीमागे होते आणि कार्यकर्ते देखील संतापलेले पाहायला मिळतात। पोलिसांना कार्यकर्ते देखील मोठ्या मोठ्या आवाजाने सांगतात की आमदाराला तुम्ही हात लावू शकत नाही। इतकंच नव्हे तर रोहित पवारांनी तुम्ही साधे PSI आहात आणि तुम्ही हात काय उगारता, अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारताना पाहायला मिळालाय। एकंदरीतच जर आपण बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची ही जी काही त्रेधा तिरपीट झालेली आहे ही या सगळ्या व्हिडिओमधनं आणि या सगळ्या कालच्या गोंधळानंतर पाहायला मिळते। जी नक्कीच भाग्यश्री, मात्र अशी वेळ का आली पोलिसांवरती की आमदारांवरती हात उगारण्याची वेळ आली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर काल जो गोंधळ झाला होता तो प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अटक करा अशी मागणी जी होती ती जितेंद्र आव्हाडांची होती आणि त्यावेळेला पोलिसांनी मात्र एकाच बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती। त्यानंतर जितेंद्र आव्हाड गाडी समोर पोलिसांच्या गाडी समोर बसून राहिले, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते देखील बसून राहिले होते। त्यावेळेला पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अक्षरशः फरफटत गाडीमध्ये टाकलं आणि आझाद मैदान मध्ये घेऊन आले। यासाठी ज्या वेळेला रोहित पवार तिथे गेले होते त्यावेळेला पोलिसांचा देखील आधीच पारा चढलेला होता, कारण पोलिसांच्या कामामध्ये आधीच व्यत्यय आलेला होता आणि या सगळ्यामुळे पोलीस आधीच संतापलेले होते आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलीस देखील भांबावलेले पाहायला मिळतात त्या व्हिडिओमध्ये आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडल्याचं देखील समोर येत आहे। सध्या तरी तीच शक्यता समोर येते। जी धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आम्हाला इथे आहोत ना, आम्ही इथे बसून घेतो। आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।